कोर्टात गेलेल्या लोकांना भरपूर मारहाण झालेली आहे। त्यांना अगदी जीवे मारण्याचे प्रसंग गेल्या 15 दिवसात महिन्याभरात झालेले आहेत। कोणाची भांडणं झाली काय झालं त्याची चौकशी करावी। मी एसपींना स्वतः पत्र दिलंय तिथल्या की याची खरोखरच चौकशी करा। हे कोणी कोणी भांडण केलं कोणाबरोबर भांडण झालंय त्याच्याशी आमचा संबंध नसताना सुद्धा विनाकारण कोणाला तरी उचलायचं, फेसबुकवरती बोलायला लावायचं, अध्यक्ष महोदय मीडियावरती बोलायला लावायचं आणि माणसाच्या लोकप्रतिनिधींच्या इज्जती घ्यायच्या, हा धंदा जरा बंद करावा अशा विनंती करतो। त्यांचं मी नाव घेतलं नाही। काही विषय माझा दावा एक आहे की काही लोकांनी हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप केलेल्या आहेत, त्या जमिनींना हा कायदा लागू नये। आता कुठं मारहाण झाली याचा मी उल्लेख केला, मी काय नाव त्यांचं घेतलं का? पण त्यांनी उभा राहून स्वतःवर एखादी गोष्ट माणसानं स्वतः अंगावर कशी घ्यायची ह्याचा उत्तम आदर्श तुम्ही घालायला लागलाय। याच्या पुरतंच हे मर्यादित असेल तर मी पण याला पाठिंबा देईन। पण अलीकडच्या काळात ज्यांनी देवस्थानच्या जमिनी लाटलेल्या आहेत त्या काही जमिनी गावठाणातच आहेत, पण देवस्थानच्या जमिनी लाटण्याचं काम त्या देवस्थानचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यात हेराफेरी करून वेगवेगळे प्रकार आहेत। मी तुम्हाला माहिती देईन पाहिजे तर। लोक त्यामुळं कोर्टात गेलेले आहेत। कोर्टात गेलेल्या लोकांना भरपूर मारहाण झालेली आहे। त्यांना अगदी जीवे मारण्याचे प्रसंग गेल्या 15 दिवसात महिन्याभरात झालेले आहेत आणि एकंदर अशा पद्धतीने अनेक लोक कोर्टात गेलेली आहेत। माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की हा खुलासा करा की देवस्थानच्या जमिनी ज्या डिस्प्युटेड आहेत, ज्या कोर्टात गेलेल्या आहेत, ज्याला लोकांनी चॅलेंज केलेलं आहे, त्या जमिनीसाठी हे लागू होणार नाही। हे आपली जमीन नाही आणि आमचा तर आग्रह असा आहे अध्यक्ष महोदय, हिंदू देवस्थान जमिनीवरती जे मदत मासच नाही खिदमत मास सुद्धा ही जी नोंद आहे, या नोंदीच्या बाबतीत जे मस्जिद इनाम जमीन असेल त्याच्या बाबतीत ते ठेवावं, परंतु हिंदू देवस्थानाच्या जमिनीवरचं खिदमत मास सुद्धा, कारण ह्याच्या कोणाच्या त्या काय हो भास्करराव काय म्हणताय, नाही भाषण बाहेरून ऐका, तुम्हाला अडचण वाटत असेल तर बाहेरून ऐका, तसं काय थोडक्यात सुरेशराव थोडक्यात अध्यक्ष महोदय मी संपवतो। तर ह्या बाबतीमध्ये 7,43,000 हेक्टर जमीन आणि जवळपास 4.5 लाख हेक्टर जमीन ही खिदमत मासमध्ये अडकलेली आहे। अध्यक्ष महोदय या जमिनी एका कुठल्या मतदारसंघामध्ये नाहीत, एका जमिनी एका तालुक्यात नाहीत, या संपूर्ण 8 जिल्ह्यामध्ये 76 तालुक्यामध्ये ह्या जमिनी आहेत आणि याच्या बाबतीतला निर्णय यापूर्वी कधी होत नव्हता। एकनाथ शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि तत्कालीन महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि आता हा जो निर्णय घेत आहेत बावनकुळे साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि अध्यक्ष महोदय जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की असं कोड्यामध्ये बोलू नका, जे काय व्हायची त्या सगळ्या चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे। गेलोत अध्यक्ष महोदय 5-5 वर्ष याच्यामध्ये चौकशीला सामोरं गेलो, त्याच्यामध्ये कुठेही काय सापडलं नाही। आणि आताही जे तुम्ही भांडणं बिंडणं म्हणतायत ना, कोणाची भांडणं झाली काय झालं त्याची चौकशी करावी। मी एसपींना स्वतः पत्र दिलंय तिथल्या की याची खरोखरच चौकशी करा। हे कोणी कोणी भांडणं केलं कोणाबरोबर भांडण झालंय त्याच्याशी आमचा संबंध नसताना सुद्धा विनाकारण कोणाला तरी उचलायचं, फेसबुकवरती बोलायला लावायचं, अध्यक्ष महोदय मीडियावरती बोलायला लावायचं आणि माणसाच्या लोकप्रतिनिधींच्या इज्जती घ्यायच्या, हा धंदा जरा बंद करावा अशा माझा दावा एक आहे की काही लोकांनी हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप केलेल्या आहेत, त्या जमिनींना हा कायदा लागू नये। आता कुठं मारहाण झाली याचा मी उल्लेख केला, मी काय नाव त्यांचं घेतलं का? पण त्यांनी उभा राहून स्वतःवर एखादी गोष्ट माणसानं स्वतः अंगावर कशी घ्यायची ह्याचा उत्तम आदर्श तुम्ही घालायला लागलाय। तुम्ही एवढे मॅच्युअर्ड परिपक्व आहात
कशाला बोलायचं? तुमचा काय संबंध नसेल तर कशाला विषय काढताय? तुमचं मी नाव घेतलं नाही, तुमच्यावर अजून आरोप करायचा आहे मला, पण अजून केलेला नाही, त्यामुळे कशाला गडबड करताय? ज्यावेळी होईल त्यावेळी बघू ना. नाना भाऊ